लाडक्या बहिणींपुढे पुन्हा संकट। ई-केवायसी करा, अन्यथा 1500 रुपये विसरा। लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करताना तांत्रिक अडचणी। ई-केवायसी करणाऱ्या वेबसाईटवर तांत्रिक अडचणींना सामना द्यावा लागतोय। ई-केवायसी मुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि त्यांना पैसे मिळतात, ते पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल। लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आली आहे। केवायसी तुम्ही करत असाल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला केवायसी करू नका असं थांबायला सांगितलंय। तुम्ही तुमच्या हाताने तुमचा हप्ता बंद करून घेऊ नका, कारण चुकीच्या पद्धतीने केवायसी जर तुम्ही केली तर पुढील 5 वर्षापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच तुम्हाला अर्जंट सूचना सांगितली आहे। फक्त याच प्रकारची केवायसी आता सरकारने ग्राह्य धरली जाणार असं सांगितलं आहे। सरकारच्या माध्यमातून ही तातडीची सूचना लाडक्या बहिणींसाठी आता सांगण्यात आल्या। केवायसी करत असाल तर या चुका तुम्ही टाळायच्या आहेत। या जर चुका तुम्ही केला तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो असं अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली आहे किंवा अजून तुम्ही केवायसी करणार असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ फायदा करून देणार आहे, कारण महिला चुकीच्या पद्धतीने केवायसी करू लागले आहेत आणि त्यांचा अर्ज डायरेक्ट आता बाद होऊ लागलाय। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी आता आल्या। ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली आहे त्यांच्यासाठी पण, आणि ज्या लाडक्या बहिणींनी अजिबात केवायसी अजून केलेली नाही या दोघांसाठी या ठिकाणी महत्त्वाची सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। तसेच ज्या बहिणी अजून केवायसी करायची बाकी ठेवली आहे त्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून नवीन सूचना या ठिकाणी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या। कारण गेल्या महिन्यापासून लाडक्या बहिणी चिंतेमध्ये होत्या। काही जण म्हणत होते की लाडकी बहीण योजनेचा लाभ आता बंद होऊ शकतो, केवायसी पटकन करून घ्या, परंतु केवायसीला OTP येत नाही। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन लाडक्या बहिणींना महत्त्वाच्या 5 सूचना कोणकोणत्या दिल्या आहेत हे तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। सरकारच्या माध्यमातून केवायसी बद्दल नवीन नियमावली या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। केवायसी करणाऱ्या महिलांचा लाभ या ठिकाणी आता बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे केवायसी करत असाल तर तुम्ही थोडा आता थांबायला सांगितले। नेमका आत्ताच 5 मिनिटांपूर्वी सरकारच्या माध्यमातून नेमकं तुमच्यासाठी काय 5 सूचना देण्यात आल्या आहेत हे तुम्ही या ठिकाणी आता लक्षपूर्वक पाहायचं आहे। आता सरकारच्या माध्यमातून केवायसी करत असलेल्या लाडक्या बहिणी चुकीच्या पद्धतीने केवायसी करू लागलेत आणि त्यांचा अर्ज बाद होऊ लागलाय असं सरकारच्या माध्यमातून महिला व बाल विकास खात्याला या ठिकाणी दिसून आल्याचं पाहायला मिळतंय। मग आता तुम्हाला केवायसी जर करायची असेल तर कशा पद्धतीने चांगली केवायसी होऊ शकते, कोणती केवायसी खरोखर चांगली आहे, कोणती केवायसी सरकार मान्य करेल हे तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे काळजीपूर्वक आता लक्ष देऊन बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, केवायसी करत असाल किंवा केवायसी करत असेल, तुम्ही केलेले असाल किंवा करणार असाल तर तुमच्यासाठी आता अर्जंट सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या। आता बघा, अनेक महिला काय करत आहेत, आपल्या मोबाईलवरती OTP वर केवायसी करत आहेत। म्हणजेच केवायसी करत असताना मोबाईलवर जो तुमच्या OTP येतो तर त्यामध्ये अनेकांना मोबाईलवरती आता प्रॉब्लेम येऊ लागलाय। ही केवायसी झाल्यासारखं महिलांना वाटतंय, परंतु केवायसी ही खरी आता झालेली नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी आता कशी केवायसी करायची याबद्दल आता तुम्हाला सांगितलंय। केवायसीचा जो अर्ज आहे तर तो अर्ज सरकारला आता अशा प्रकारची केवायसी जर तुम्ही केली तर जात नाही, तर तो सरकारपर्यंत अजूनपर्यंत तुमचा अर्ज केवायसीचा पोहोचलेला नाही। तुम्ही केवायसी केलेली आहे तरी पण पोहोचलेला नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा लाभ त्या ठिकाणी बंद होऊ शकतो। त्यामुळे 5 प्रकारच्या सूचना या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी बहिणींना कोणकोणत्या दिल्या आहेत हे तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। आता बघा, या ठिकाणी महिला व बाल विकास खात्याकडून काय सूचना या ठिकाणी आलेत। त्यामुळे तुम्ही जर केवायसी केलेली असेल किंवा केवायसी अजून पण करणार असाल तर नेमकं 5 सूचना एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून काय सांगण्यात आलेत तुम्ही नक्की बघायचं आहे। जर या 5 सूचना तुम्ही जर नाही पाळल्या आणि चुकीच्या पद्धतीने केवायसी जर केला, एक चूक तुमची आता तुम्हाला महागाईत पडू शकते। 5 वर्षासाठी तुमचा लाभ आता बंद करू शकते असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे घाई गडबडीत एक चूक जर तुम्ही केली तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो। कारण तपासणीच्या दरम्यान केवायसी करत असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये तसेच पुणे जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये पुरुष सुद्धा आता केवायसी करत असल्याचं घटना समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून तातडीचं पाऊल उचलल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे
साहेबांनी ज्या बहिणींनी केवायसी अजून करायचे आहेत, ज्या बहिणींनी केवायसी अजून केलेली आहे त्यांच्यासाठी 5 सूचना कोणकोणत्या सांगण्यात आलेत तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे। लाडक्या बहिणींना केवायसी केलेल्या व केवायसी करत असलेल्या बहिणींना 5 सूचना सांगण्यात आलेत। तुम्ही जर केवायसी केलेली असेल तर ती केवायसी ग्राह्य धरली जाणार नाही, कारण आजपासून नवीन नियमावली लावण्यात आलेत। कारण आत्ताच 5 मिनिटापूर्वी पत्रकार परिषद एकनाथ शिंदे साहेबांनी घेतल्या आणि केवायसी कशा प्रकारचे ग्राह्य धरली जाणार हे तुम्हाला सांगण्यात आले। केवायसी केलेली जर असेल तर ती आता बाद करण्यात येणार असल्याची आता मोठी बातमी समोर येत आहे। त्याचं कारण म्हणजे आता तुम्ही महिलांनो इथे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्ही केवायसी करत असताना पुरुष सुद्धा आता वेगवेगळ्या गावातून त्यांची केवायसी करत आहेत, पुरुष सुद्धा हप्ता घेऊ लागलेत। त्यामुळे डेंजर बातमी आहे, कारण पुरुष आणि महिला दोघांना लाभ जात असल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले केवायसी आता या प्रकारची ग्राह्य धरली जाणार। तुम्ही चुकीच्या पद्धतीने केवायसी आता तुमच्या गावातून घरातून करत आहात। पुणे जिल्हा, बीड जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा यामध्ये केवायसी करत असताना अनेक पुरुष सुद्धा आता त्या ठिकाणी सापडले आहेत। त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आता देण्यात आलेत। त्यामुळे पुरुषच लाडकी बहीण योजनेची केवायसी करू लागलेत आणि त्यामुळेच सरकारला आता हे समजून झाले की आम्ही लाडक्या बहिणींना हप्ता देऊ का नेमका आता पुरुषांना हप्ता देऊ। त्यामुळेच सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी तातडीने मीटिंग घेतली आणि या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांना त्या ठिकाणी लाडक्या बहिणींनी सुद्धा प्रश्न विचारले की आम्हाला OTP येत नाही, तसेच आमच्या त्या ठिकाणी सर्व्हर डाऊन असतो, आम्ही पहाटे सुद्धा केवायसी करण्याचा प्रयत्न केला परंतु केवायसी झाल्यासारखं वाटतंय, परंतु केवायसी त्या ठिकाणी झालेली नाही असं या ठिकाणी सांगण्यात आले। तसेच काही जण सांगतात केवायसी करा, काही जण सांगतात केवायसी करू नका। मग आम्ही नेमकं केवायसी करायची का केवायसी करायची नाही तुम्ही आम्हाला सांगा। याबद्दल आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना केवायसी बद्दल 5 सूचना कोणकोणत्या देण्यात आलेत हे तुम्ही लक्षपूर्वक पाहायचं आहे। जर तुम्ही चुकीच्या मार्गाने जर केवायसी करत असाल तर तुमची एक चूक तुम्हाला 5 वर्षांचा लाभ तुमचा बंद करू शकते। त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। आता बघा त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना, कोणत्या लाडक्या बहिणींना केवायसी करायला सांगितले आणि कोणत्या लाडक्या बहिणींना केवायसी करू नका असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय हे तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी आता लक्षपूर्वक या ठिकाणी बघायचं आहे। महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्वांनी मिळून केवायसी बद्दल एक मीटिंग घेतल्या। कारण गेल्या महिन्याभरापासून केवायसी कुणी करावी, केवायसी कुणी करू नये, कशा प्रकारे केवायसी करावी, काही केवायसी करताना महिलांना मोबाईलवरती OTP दाखवत आहे, काही महिलांना हा प्रॉब्लेम देखील येत आहे। त्यामुळे सरकारने एक मीटिंग घेतल्या, त्यामध्ये आता या केवायसी बद्दल मोठा घोळ झाल्याचं सांगण्यात आले। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता या ठिकाणी मोठा घोळ होऊन जवळपास 250 कोटी रुपयांच्या वरती आता यामध्ये घोटाळा झाल्याचं सांगण्यात आले। हा घोटाळा त्या ठिकाणी पुढे होऊ नये आणि 65 वयावरील कोणत्याही महिलांना लाभ जाऊ नये, श्रीमंत महिलांना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती लाभ जाऊ नये यासाठी सरकारने आता केवायसी तुम्हाला करायला सांगितल्या। परंतु महिला चुकीच्या पद्धतीने केवायसी करायला आहेत, त्यामुळे फक्त याच प्रकारची केवायसी ग्राह्य धरली जाणार आहे। कोणत्या प्रकारची केवायसी चालणार आहे, कोणत्या प्रकारची केवायसी चालणार नाही, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी कोणत्या सूचना तुम्हाला सांगितलेत तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले गोरगरीब आणि गरजू महिलांनाच हा लाभ पुढील 5 वर्षापर्यंत हा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती महिन्याच्या 1 तारखेला यावा, यासाठी ही आता गोरगरीब आणि गरजू महिलांना केवायसी तुम्हाला करायला काढली आहे। ही केवायसी केल्यानंतर लाडक्या बहिणींना पुढील 5 वर्षापर्यंत एक सुद्धा कागदपत्र देण्याची गरज नाही, कोणताही नियम लागणार नाही, आधार कार्ड अपडेट करण्याची गरज नाही। प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला इथून पुढे आता लाभ मिळणार आहे, परंतु केवायसी केल्यानंतरच लाभ मिळणार आहे। परंतु केवायसी केल्यानंतर आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा 15वा 16वा हप्ता येऊ शकतो का केवायसी करायच्या आधीच येऊ शकतो। लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा जो 3000 रुपयांचा लाभ आहे
तर तो KYC करायच्या आधी येऊ शकतो का यासाठी KYC करावी लागणार आहे या प्रश्नाचं सुद्धा उत्तर एकनाथ शिंदे साहेबांनी काय दिले हे तुम्ही आता बघायचं आहे। तसेच कोणत्या प्रकारची KYC ग्राह्य धरली जाणार आहे हे तुम्ही नक्की बघायचं आहे, कारण लाडक्या बहिणींनी आता अनेक मोबाईलच्या OTP वर KYC केले। म्हणजेच ज्या ठिकाणी KYC करायला महिला जात होत्या त्यावेळी मोबाईलवर एक OTP त्या ठिकाणी महिलांना येत होता आणि अशा प्रकारची KYC देखील महिला करू लागलीत, परंतु ही KYC ग्राह्य धरली जाणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा। एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितले, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण चुकीच्या मार्गाने KYC करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा हप्ता कायमचा बंद होण्याची शक्यता आहे। आता सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना KYC बद्दल 5 सूचना सांगण्यात आलेत। या 5 सूचनांपैकी शेवटची 4 नंबरची आणि 5 नंबरची सूचना यामध्ये सांगण्यात आले की आता लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता KYC केल्यानंतर येईल का KYC त्याच्या आधीच करावे लागेल हे सुद्धा सांगण्यात आले। त्यामुळे या कोणकोणत्या सूचना सांगण्यात आले हे तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, आता कोणत्या प्रकारची KYC चालू शकते आता या ठिकाणी सांगणार आहे बघा। आता लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून सूचनांचं पालन तुम्ही नक्की करायचं आहे। कोणती KYC ग्राह्य धरली जाणार नाही याचं कारण सुद्धा सरकारने सांगितलंय। आता तुम्हाला तर माहित आहे या ठिकाणी लाडक्या बहिणीचा हप्ता पूर्वी सुद्धा घेऊ लागलेत, त्यामुळेच तुम्हाला KYC करायला सांगितल्या। बघा, KYC तुम्हाला का करायला सांगितल्या त्याचं कारण सरकारने आता उघडकीस केले। तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये पुरुष हप्ता घेऊ लागलेत, त्यामुळे तुम्हाला KYC करणं बंधनकारक या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। पहिल्या सूचनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत बघा आता महत्त्वाच्या बँकेमध्ये हप्ता घेतला असेल, बघा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे KYC करत असताना कोणती KYC करायची आहे, तुमच्या आधार कार्डाचं बँकेला लिंक असलेली KYC तुम्हाला करायची आहे। कशा पद्धतीची KYC करायची आहे हे तुम्हाला पुढे सांगणार आहे। तसेच ज्या लाडक्या बहिणी आतापर्यंत 14 हप्ते बँकेच्या खात्यावरती घेतले आहेत त्या महिलांनी कोणती KYC करायची आहे। तसेच 21 ते 30 वयोगटातील लाडक्या बहिणींनी कोणत्या KYC करायच्या आहे। तसेच 31 ते 40 वयोगटातील महिलांनी कोणत्या प्रकारची KYC करल्यावर ग्राह्य धरली जाणार आहे। तसेच या ठिकाणी आता तुमचं वयोवर्ष 50 ते 65 वयोगटातील असेल तर तुम्हाला कोणती KYC करायची आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगणार आहे, कारण अनेक महिलांना त्या ठिकाणी वयानुसार त्यांची KYC करायला सांगितल्या, कारण त्यांच्या आधार कार्डवरती त्यांची जन्मतारीख काहींची आता त्या ठिकाणी 1980 आहे, काहींची 1975 आहे, काहींची जन्मतारीख या ठिकाणी 1980 90 1970 अशा प्रकारची जन्मतारीख आहे। त्या लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी अशा प्रकारची KYC करायला या ठिकाणी सांगितलं आहे। लाडक्या बहिणींनो, पहिल्या सूचनेनुसार लाडक्या बहिणींना आता सांगितलं आहे की तुम्ही KYC करत असताना मोबाईल नंबरवर जो OTP येतो तर त्यावरती KYC तुमची ग्राह्य धरली जाणार नाही। तुम्ही ती KYC करू नका, कारण यामध्ये प्रॉब्लेम येऊ लागलेत। लाडक्या बहिणींनी आम्हाला फोन सुद्धा करून सांगितलेत, पुण्याच्या ठिकाणी बीडच्या ठिकाणी KYC करत असताना OTP वर KYC केले, परंतु KYC ती ग्राह्य धरली जाणार नाही। त्याचं कारण म्हणजे ही मोबाईलवरती ऑनलाईनच्या माध्यमातून KYC तुम्हाला या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार नाही। त्याचं कारण सुद्धा सांगण्यात आले, कारण महिलांना काय वाटलंय आता त्या ठिकाणी बँकेमध्ये आता फोन येऊ लागलेत की तुम्ही ही KYC जी केल्या तर ती चुकीच्या मार्गाने केल्या आणि त्यामुळे तुमचा लाभ पुढील येऊ शकतो, परंतु तुम्ही KYC चुकीच्या मार्गाने केल्यामुळे तुमचा लाभ या ठिकाणी बंद होण्याच्या मार्गावर आहे। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बघा, आता तुम्हाला सांगण्यात आले एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवरती, इंस्टाग्रामवरती, तुमच्या फेसबुकवरती जर अनोळख्या व्यक्तीची कोणतीही लिंक आली असेल आणि त्यावर क्लिक करा आणि आता तुम्ही KYC करा असं जर कोण सांगत असेल तर तुम्हाला या ठिकाणी अजिबात त्याच्यावर क्लिक करायचं नाही। त्याचं कारण सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, कारण तुमच्या आधार कार्डला बँकेचं खातं लिंक असतं आणि जर तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलं, कोणी चुकीच्या नंबरवरून अनोळख्या नंबरवरून आता तुम्हाला मेसेज करू शकतं तुम्ही KYC करा म्हणून, परंतु तुम्ही त्यावर अजिबात क्लिक करायचं नाही। त्याचं कारण म्हणजे तुमचा पुढील 5 वर्षांचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जो येतो तर तो दुसऱ्याला जाईल। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी पहिली सूचना सांगितल्या ती म्हणजे तुम्हाला आता तुम्ही अनोळख्या नंबरवरून एखादी लिंक आली आणि त्यावर कोणीतरी म्हणलं की KYC करा तर तुम्ही अजिबात KYC करायची नाही, ही पहिली सूचना आहे।
परंतु यामधील 5 सूचनांपैकी 4 नंबरच्या आणि 5 सूचना यामध्ये सांगितले की लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरचे टोटल 3000 रुपये नेमकं KYC तुम्हाला यासाठी करावी लागणार आहे का नेमकं नाही करावी लागणार हे सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितले हे तुम्हाला सूचना 4 नंबरच्या आणि 5 नंबरच्या सूचनेमध्ये सांगण्यात आले। परंतु 2 नंबरची सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या कोणत्या लाडक्या बहिणींनी KYC करायचे नाही हे काय सांगितले बघा दुसऱ्या सूचनेमध्ये। आता बघा लाडक्या बहिणींनो, दुसरी सूचना सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या या प्रकारच्या लाडक्या बहिणींनी अजिबात KYC करू नये, जर केला तर मागचे हप्ते सुद्धा तुमचे वसूल करण्यात येईल असे या ठिकाणी सांगण्यात आले। बघा ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न आता 2.5 लाखांच्या वरती गेलेलं आहे, ज्या लाडक्या बहिणी आता सरकारी सेवेमध्ये होत्या लाभ घेतलेले आहेत, ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये आता शेत जमीन जास्त आहे, ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने लाभ घेतलाय, चुकीच्या मार्गाने म्हणजे काय त्यांचं उत्पन्न जास्त आहे, पिवळे व केशरी रेशन कार्ड नाही, कार गाडी करताय, अशा बहिणींनी अजिबात KYC करू नये। अन्यथा जर तुम्ही केला तर त्या ठिकाणी तुमचा आता पहिला जे हप्ते घेतले होते चुकीच्या मार्गाने ते उघड होईल आणि तुमचा हप्ता त्या ठिकाणी कायमचा बंद करण्यात येईल। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही अजिबात KYC या ठिकाणी करायचं नाही। आता कोणत्या लाडक्या बहिणींनी KYC करायचे आहे आणि कशा पद्धतीची KYC करायची आहे आता तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। म्हणजेच तुम्ही आता जी KYC करत आहात तर ती KYC ग्राह्य धरली जाणार नाही। मग कोणत्या प्रकारची KYC या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार हे तुम्हाला सांगणार आहे। तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता KYC केल्यानंतर मिळणार का KYC करायच्या आधी मिळणार हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु त्याआधी आता तुम्हाला सांगत आहे कोणत्या प्रकारच्या लाडक्या बहिणींनी KYC करायचे असे एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितले तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी KYC कोणी करायचे तर ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 14 हप्ते बँकेच्या खात्यावरती मिळाले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला KYC करायचे आहे। तसेच ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे, ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे त्यांनी KYC करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार नाही। त्यामुळे तुम्ही KYC करणं गरजेचं आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बीड जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुरुष घेऊ लागलेत, त्यामुळे अशा पुरुषावर कारवाई करण्याची सूचना देखील एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। आता राहिला महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा जो हप्ता 3000 रुपयांचा मिळणार आहे त्यासाठी KYC करण्याची गरज आहे का या प्रश्नाचं सुद्धा उत्तर एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी दिले। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लगेच सांगणार आहे। तसेच तुम्हाला अर्जंट सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या ती म्हणजे आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे याची देखील अपडेट त्यांनी दिली आहे। कारण एकनाथ शिंदे साहेबांनी आता स्पष्टपणे सांगितले या प्रकारच्या लाडक्या बहिणींना आता KYC नंतर लाभ मिळणार नाही। मग कोणाकोणाला लाभ मिळणार नाही हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता की कोणत्या लाडक्या बहिणींना आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा लाभ KYCच्या आधी मिळणार का KYC केल्यानंतर मिळणार याची अपडेट काय आल्या या ठिकाणी तुम्हाला आता सांगतो, सर्वांनी लक्ष देऊन बघा। लाडक्या बहिणींनो या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले की लाडकी बहीण योजनेचा हप्ता सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांचा जो लाभ आहे तर तो येण्यासाठी KYC करण्याची गरज नाही। परंतु लक्षात ठेवा तुम्हाला KYC करण्याची गरज कधी आहे नोव्हेंबरचा हप्ता या ठिकाणी येण्यासाठी KYC करणं गरजेचं आहे। जर तुम्ही नोव्हेंबरचा हप्ता येण्याच्या आधी KYC जर नाही केली तर तुमचा लाभ या ठिकाणी बंद होऊ शकतो। मग आता कोणत्या प्रकारची KYC ग्राह्य धरली जाणार आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा कोणत्या प्रकारची KYC ग्राह्य धरली जाणार आहे तर लक्षात ठेवा तुम्ही आता काय करायचं आहे आपल्या हातात जो अंगठा आहे तर तो अंगठा जो आहे तर त्यांचा हाताचा जो शिक्का असतो तर तो अंगठ्याचा शिक्का उठून तुम्हाला KYC करायची आहे। ही KYC त्या ठिकाणी पुढील 5 वर्षांसाठी मांडली जाईल। कारण OTP द्वारे प्रॉब्लेम येऊ लागलाय, OTP द्वारे व्यवस्थित KYC महिलांची होत नाहीये, त्यामुळे तुम्हाला अजून एक ऑप्शन उपलब्ध करून दिलाय तो म्हणजे KYC करत असताना तुम्ही तुमच्या अंगठ्याचा जो थंब आहे तर तो व्यवस्थित त्या ठिकाणी उठवून तुम्ही KYC करू शकता। आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता
ऑक्टोबर आणि सप्टेंबर कधी येणार आहे तर बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढील 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरण होण्याची शक्यता आहे। याला KYC करण्याची गरज नाही असं सुद्धा सांगण्यात आलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँकेचं खातं आधार कार्डला नक्की लिंक करून घ्या आणि तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।